व्यक्त करून आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एल निनोचं संकट आपल्या सगळ्या महाराष्ट्रावर देशावर असताना आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की उजनीच्या धरण क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। त्यासोबत सह्याद्रीचा जो पट्टा आहे, डोंगराचा पट्टा आहे, महाबळेश्वर पासून हा सगळा परिसर, या सगळ्याच भागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। आणि चांगला पावसाचा परिणाम म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की उजनी आता 97% भरलेला आहे। त्यामुळे खूप मोठं संकट जे सोलापूर जिल्हा आणि उजनीच्या लाभ क्षेत्रावर येणार होतं ते संकट आता बऱ्यापैकी दूर झाले म्हणायला हरकत नाही। त्यामुळं गेल्या काही दिवसापासून आपण सातत्याने पाहिलं की पिण्याच्या पाण्याच्या पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपर्यंतच्या तरतुदीच्या अनुषंगानं उपयुक्त जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासंदर्भातला निर्णय झालेला होता। आणि त्यामुळं उरमोडीच्या उजनीच्या धरण परिसरातील आणि नदीच्या बाजूच्या परिसरातील सगळ्या कृषी पंपाची वीज आपण पूर्वी 3 तास केली, पुन्हा आपण नंतर 5 तास केली आणि आज पासून ती वीज पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जशी पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळत होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वीज मिळेल, म्हणजे 8 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असा आदेश आज कलेक्टर महोदयांनी सकाळीच आमची चर्चा झाल्याप्रमाणे केलेला आहे। त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा विषय आहे की उजनी 97% भरलाय आणि आता शेतकऱ्यांची वीज पूर्ववत केली जाणार आहे। हा एक विषय आहे। त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची विमानसेवा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बंद झालेली होती। ती विमानसेवा 2 तारखेपासून चालू होते आणि 2 तारखेपासून सोलापूर ते मुंबई सोमवार आणि बुधवार ही विमानसेवा सोलापूर ते मुंबई सायंकाळी 7:40 इथून निघेल आणि 7 वाजता ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे। सोलापूर ते मुंबई शुक्रवार आणि रविवार 2 वाजता दुपारी निघेल आणि 3:20 ती पोहोचेल। मुंबई ते सोलापूर सोमवार ते बुधवार दुपारी 3:50 निघेल आणि ते 5 वाजता पोहोचेल। त्यासोबत मुंबई ते सोलापूर शुक्रवार आणि रविवार ते 12:10 ते मुंबईतून निघेल आणि 1:30 वाजता पोहोचेल। अशा पद्धतीचं विमान सेवेचं शेड्यूल आता आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर मुंबई ही विमानसेवा आता पूर्ववत होणार आहे, ही आपल्या दृष्टीने एक आनंदाची बातमी होती। त्यासोबत आणखी एक आनंदाची बातमी देत असताना आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कार्तिकेयन यांचं मी मनापासून कौतुक करेन, त्यांचं अभिनंदनही करेन की त्यांनी उड्डाणपुलासाठी महाराष्ट्र शासनाची जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। जो गेल्या अनेक वर्षापासूनच्या उड्डाणपुलाच्या जागेचा विषय साधारण 94% जागा आता महापालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। त्यामुळे उड्डाणपुलाच्या काम चालू करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा संपलेला आहे आणि प्रत्यक्षात आता उड्डाणपुलाचं काम आता चालू होईल। त्यामुळे ही सोलापूरच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आपल्याला या निमित्तानं द्यायची होती। दुसरा एक विषय आपला जो होता की IT पार्कचा विषय, आपण सातत्याने चर्चेला आलेला IT पार्कचा विषय होता। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये IT पार्कच्या जागेसंदर्भात काही विषय निर्माण झाले होते, परंतु जलसंपदा विभागाची गट नंबर 576 मधील 20 हेक्टर जागा ही विना मोबदला MIDCकडे हस्तांतरित केलेली आहे। त्यामुळे MIDCचा जो विषय होता तोही आता IT पार्कचा विषय तोही जागेचा विषय आता संपलेला आहे। तर प्रत्यक्षात IT पार्कचं काम आता लवकरच चालू होईल आणि त्या दृष्टीनं सरकारकडून तशी कारवाई केली जाईल। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द त्या सोलापूरच्या जनतेला दिला होता त्या शब्दाच्या पूर्तीच्या अनुषंगानं आता कारवाई होताना आपण सगळेजण पाहतोय।
खास करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे आय.टी. पार्कची प्रक्रिया असेल किंबहुना उड्डाणपुलाची प्रक्रिया असेल, या सगळ्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कार्तिकेयन यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी खूप मेहनतीने या सगळ्यावर मार्ग काढलेले आहेत. त्यासोबत मला वाटते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्या किंवा संबंध महाराष्ट्र आणि देशातील महाराष्ट्राच्या लगतच्या काही राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली आपली आषाढीची वारी यशस्वीपणे पार पडलेली आहे, निर्विघ्न पार पडलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारीमध्ये आम्ही खूप नवनवीन असे प्रयोग केले. आलेला प्रत्येक वारकरी सुखानं समाधानानं वारीत चालला पाहिजे, त्याला कुठेही असुविधा झाली नाही पाहिजे. आणि वारीमध्ये अखंड चालत असताना ज्या ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही वारीच्या अनुषंगाने दिल्या. त्याचा लाभही वारकऱ्यांनी घेतला. आणि पाठीमागच्या वर्षीपासून आपण बघतोय ज्या ज्या सुविधा आपण दिल्या त्या सुविधाचा लाभ, खास करून स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक वारीतला होता. आपण पाहिलं असेल की आळंदीपासून किंवा देहूपासून